कोकणातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय का? भाजप कोकणात 100% आपला अजेंडा राबवण्याच्या तयारीत आहे का? विधान परिषद आमदार प्रमोद जठार आणि मंत्री आशिष शेलार यांच्या अलीकडील दौऱ्यांदरम्यान दिसलेली काही राजकीय चित्र आणि त्यावर सुरू असलेल्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. कोकणातील भाजपच्या राजकीय हालचालींना सध्या विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मंत्री आशिष शेलार आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या दौऱ्यांमधील काही घडामोडींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयात भाजप नेत्यांनी भेट दिल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत नामदार शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी या भेटीचे राजकीय संकेत काय याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या भेटीत नेमकी कोणती राजकीय रणनीती आखली गेली याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान आमदार प्रमोद जठार यांनी अलीकडील लोटे, दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. त्यांचे हे दौरे देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. कोकणातील आगामी राजकीय समीकरणांबाबत त्यांनी दिलेले संकेत अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप कोकणात मोठ्या राजकीय रणनीतीवर काम करत आहे का? राजकीय ऑपरेशनची तयारी सुरू आहे का? अशा प्रश्नांची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी अद्याप झालेली नाही. कोकणातील या राजकीय हालचाली पुढील काळात कोणते नवे समीकरण निर्माण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझे कोकणसाठी सागर कदम, रत्नागिरी.